यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. धन्यवाद मॅडम. खरं तर आज 15 ऑगस्ट 78वा आपण स्वातंत्र्य दिन सोहळा अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा करतोय आणि या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सगळ्यांची मी नावं घेत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की खूप वेळ लागणार आहे. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष असतील, इतर सगळे सदस्य असतील, सन्माननीय प्राचार्य गुरव सर असतील आणि माझे सगळे शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र हो. प्रथमतः या 78व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थोड्याच वेळात थोडंसं मनोगत मी माझं आपल्या समोर ठेवतोय. खरं तर हा माझे मित्र, परममित्र, स्नेही आणि सन्माननीय प्राचार्य गुरव सर यांच्या शासकीय सेवेतील हा शेवटचा स्वातंत्र्य सोहळ्याचा ध्वजारोहण सोहळा आपण साजरा करतोय आणि तो विस्मयकारी व्हावा ही आपणा सर्वांची इच्छा आहे. थोडंसं मनोगत त्यांच्याविषयी सांगणं माझं इष्ट कर्तव्य आहे. खरं तर या सापुताऱ्याचे इतिहासातील सुवर्णपान असंच उल्लेख सरांविषयी करावा असं मला वाटतं. कारण या कातळावरची एक शाळा, या शाळेचं रूपांतर अगदी 35 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं, सरांनी 36 वर्ष निरंतर सेवा दिलेली आहे. त्या शौर्य आणि समर्पण काय असतं, आज आपण संपूर्ण राष्ट्रामध्ये या सगळ्यांनी आहुती दिलेली असते, त्याग केलेला असतो, समर्पण केलेलं असतं आणि त्याच्या प्रती हा आपण स्वातंत्र्य सोहळा साजरा करत असतो. या सापुतारे विद्यालयामध्ये छोट्या शाळेचं रूपांतर अतिशय बागरूपी कनिष्ठ महाविद्यालयात रूपांतर करण्याचं ध्येय हे आपल्या डोळ्यासमोर सरांनी ठेवलेलं होतं आणि त्यातूनच ही शाळा निर्माण झालेली आहे. सरांबरोबर संस्थेचंही त्याचबरोबर आपल्याला सहाय्य वेळोवेळी मिळत असतं आणि इथूनच आपल्याला कार्याला सुरुवात झालेली आहे. खरं तर त्याचा साक्षीदार मी आहे. अगदी 92 पासून बघितलं तर विविध संकटांना सामोरं जाऊन संघर्ष करून आपल्याला हे मिळालेलं छोटंसं ध्येय साध्य सरांनी केलेलं आहे. आणि खरं तर मगाशी मी म्हटलं त्याग समर्पण हे काय असतं, तर याच्यातूनच आपल्याला दिसतं. कुठेही वेळ का नाही, अगदी 24 तास शाळेचा ध्यास घेतलेले असे सर आहेत. आणि म्हणूनच अशासारखी ग्रामीण भागातली एवढ्या विद्यार्थी संख्या असणारी तालुक्यातील एकमेव शाळा आहे आणि सगळ्या शाळांचं आपण बघितलं तर छोटी कौलारू शाळा आहे आणि एकमेव हे आपली डबल डेकर विद्यालयाची इमारत आहे. हे सहज शक्य होत नाही. संघर्षातून या सगळ्याचा वाप आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं पुन्हा एकदा अशा क्रांतिकारी सरांना मी माझा सॅल्यूट करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या सोहळ्यासाठी 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे की बालेसर जसे रिटायर सेवानिवृत्त होणार आहेत तसे आपल्या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय श्री गुरव सर जून 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. पण इतकी वर्ष त्यांनी जी सेवा केली त्या सेवेसाठी म्हणावंसं वाटतं, आयुष्याच्या पटलावर ज्यांनी कोऱ्या कागदाला रंगरंगोटी आणली, त्यातून सुबक चित्र निर्माण केले, पण त्या अडचणीच्या परिस्थितीत शेणाने सारवलेल्या जमिनीवर पवित्र ज्ञान मंदिर उभारले आणि ते सुंदर चित्र रेखाटून आज मोठ्या ज्ञानाची सावली वाढण्याची निर्मिती केली. बगीच्यामध्ये उमलणाऱ्या फुलांना